हॅलो, तर मला आली होती फर्स्ट टाईम 6 kg चॉकलेट ट्रफल केकची ऑर्डर, जो मी कधीही बनवला नव्हता. थोडं टेन्शन तर आलं होतं, पण म्हणलं ट्राय करून बघावं आणि मी त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाले. काय झालं तर मी शॉपिंगला गेले होते. माझ्या दादाचं लग्न होतं, सो मी पुण्यात शॉपिंगला गेले होते आणि तेवढ्यात माझ्या एका फ्रेंडचा फोन आला की अशी केकची ऑर्डर आहे. 75th बर्थडे आहे तिच्या आजोबांचा. सो त्यांना 6 kgचा केक पाहिजे आणि तिने मला फोटोही सेंड केला होता की तिला असा केक पाहिजे म्हणून. सो मी तिला म्हणलं की मी तुला घरी जाऊन कॉल करते आणि मी घरी जाऊन तिला कॉल केला आणि तिने 2-3 केकचे फोटो पाठवले होते मला. एक तर तो स्टँडवाला होता आणि 6 kgमध्ये मला स्टँडवाला पॉसिबल नव्हता, कारण तो केक थोडा लांब जायचा होता आणि तिथे मला जायला जमलं नसतं डिलेवरी. सो मी त्यांना सांगितले की केक तुम्हालाच येऊन घेऊन जावं लागेल आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही डिझाईन फायनल केली केकची, जो 4 लेयर्समध्ये होता. 4 टायरचा केक होता तो आणि पूर्ण चॉकलेट ट्रफलमध्ये होता. आणि 6 kg म्हणल्यावर मी त्याला थोडेफार पैसे कमी केले. असं नसतं की मी समज मी तुम्हाला केकची कॉस्ट सांगितली की 3000, सो मला 3000चं प्रॉफिट होतं. त्याच्यामध्ये मला मटेरियलही आणायला लागतं आणि सगळंच बघावं लागतं. एवढं प्रॉफिट मला त्याच्यामध्ये खरंच होत नाही, कारण कसं आहे, सगळंच आणायचं म्हणलं की मग ते नाही होत पॉसिबल. आणि ओळखीचं कस्टमर म्हणले की थोडीफार बार्गेनिंग त्यांना करावीच लागते. आणि जसं की तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओज बघत असाल की मी कोणताही केक करताना असं मटेरियल यूज करताना कंजूसपणा करत नाही. मी भरपूर असं मटेरियल यूज करते. चोको चिप्स ही लेयर्समध्ये तुम्ही बघितलं असेल, मी भरपूर चोको चिप्स वगैरे टाकते सगळ्या लेयर्समध्ये. चॉकलेट सॉसही भरपूर यूज करते. क्रीम वगैरे यूज करायला पण कंजूसपणा करत नाही. आणि जे माझं मटेरियल असतं सगळं प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल असतं. आणि ह्या केकसाठी मला डॉवल्स यूज करावे लागले, कारण हा 4 लेयर्सचा केक होता. ॲक्च्युली जे क्रमकोट होतं ते मी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं, कारण एका दिवशी मला हा पूर्ण केक करणं पॉसिबल नव्हतं. आता बेकरीमध्ये तुम्ही बघत असाल, बेकरीमध्ये 4 ते 5 जण मिळून केक बनवतात, बट मला हा एकटीला केक बनवायचा होता आणि हे मला एकटीला एका दिवशी सगळं करणं पॉसिबल नव्हतं. असं पण मी केक क्रमकोट करूनच ठेवत असते, कारण क्रमकोट झालं की केक खूप छान सेट होतो आणि फिनिशिंग करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही त्याला. सो मी आदल्या दिवशी क्रमकोट करून ठेवला होता आणि नेक्स्ट डे फक्त क्रीमने फिनिशिंग करून थोडी डिझाईन केली आणि जास्त वेळ नाही लागला मला, म्हणजे तसं तर लागला कारण मी एकटेच होते करायला. सो ही डिझाईन होती. हा मी असं फ्रीजमध्ये सेट करून ठेवला होता. हे सगळं मटेरियल मी घेऊन आले होते. खूप धावपळ झाली होती माझी, कारण फर्स्ट टाईम मला हा केक बनवला होता मी आणि मला हा केक खूप छान करून द्यायचा होता, कारण माझ्या इम्प्रेशनचा प्रश्न होता. आणि डॉवल्स लावते मी. माझा भाऊ आला, ते डॉवल्स माझ्याच्याने कट होत नव्हते. सो मी त्याला बोलवलं आणि मी त्याला सांगितलं की मला काही कर आणि हे डॉवल्स कट करून दे. सो तो मला पटपट हे डॉवल्स कट करून देत होता आणि मी फक्त ते त्याच्यामध्ये टाकत होते. आणि हा केक ते घ्यायला येणार होते 6 वाजता. सो मी असं ठरवलं होतं की ते केक घ्यायला येणारे 6 वाजता आणि नंतर मी 4 वाजता हा केक एकावर एक ठेवायला घेतला डॉवल्स लावून, कारण जर मी आधीच ठेवला असता तर मला थोडा प्रश्न होता की हा डॅमेज होईल म्हणून, कारण एकदा माझ्यासोबत असं घडलं आहे. सो मी 1-2 तास आधी एकावर एक तो ठेवून घेतला, लेयर्स तयार केले आणि मग तो केक डेकोरेट करायला घेतला. तर तुम्ही बघताय, जो सगळ्यात टॉपचा लेअर आहे तो थोडा मेसी लेअरवाला होता आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे ते इझी नसतं, खरंच इझी नसतं. जे एकावर एक केक ठेवतो आपण ते खूप सांभाळून ठेवायला लागतं, सगळ्या साईडनी स्पेस बघावी लागते. आणि फायनली हा केक मी पूर्ण ठेवून घेतला एकावर एक. जी माझ्या भावाने मला हेल्प केली हा ठेवायला. मम्मा तर घरी नव्हती, सो मला त्यालाच हेल्पला घ्यावं लागलं. आणि नंतर मी हा डेकोरेट करायला घेतला. थोडे फ्लावर्स वगैरे लावले आणि त्याच्यावरती जे नेम होतं नानासाहेब म्हणून, तेही मी आदल्या दिवशीच डेकोरेट करून म्हणजे तयार करून घेतलं होतं, जे मी डार्क कंपाऊंडही बनवलं होतं आणि ते इटेबलही होतं. सो मी फॉन्डंट नाही यूज केलं, डार्क कंपाऊंड यूज केलं. सो कसा वाटला तुम्हाला हा केक मला प्लीज नक्कीच सांगा. आणि तुम्हाला अशा अजून खूप सारे व्हिडिओज बघायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. मी अजूनही तुम्हाला असे खूप सारे व्हिडिओज शेअर करत राहील, जेणेकरून तुम्हालाही खूप सारे आयडियाज येतील केक बनवायला. केक बनवणं खूप इझी असतं, फक्त थोडेसे कष्ट घ्यावे लागतात. आणि हा केक मी दिला होता 3000ला. ह्याचे 3 तर कसं वाटलं नक्कीच सांगा. थँक्यू.